नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषी यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्रांच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिषी यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे मूळचे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्याचे 7वे वंशज आहे. आणि हे सगळं कार्य, घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा आणि हे सगळं ते खूप छान पद्धतीनं पुढे सुरू त्यांनी ठेवलेलं आहे. तसंच ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे. त्यामुळे ॲडव्होकेट माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. त्यांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर पनवेल आणि या सेंटरवरती तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी तुम्ही त्यांना भेटू शकता आणि ज्या काही शंका तुम्हाला विचारायच्या आहेत तुम्ही निश्चितपणाने विचारू शकता. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची आहे आणि ती म्हणजे आता ॲडव्होकेट माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे. डिसेंबर महिन्याच्या 27, 28 आणि 29 तसंच या 3 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या या 3 दिवसांमध्ये माधव गुरुजी आता तिकडे होते आणि खूप छान असा पुण्यातल्या कन्सल्टेशनचा रिपोर्ट त्यांनी मला मगाशीच सांगितला. खूप छान असा प्रतिसाद पुणेकरांनी आणि पुण्यातल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी त्यांना दिलेला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात सुद्धा सर निश्चितपणानं भेटायला येणार आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चितपणानं डिसेंबरमध्ये पुण्यात सरांना भेटू शकता आणि त्याची जी काही अधिकची माहिती आहे ती निश्चितच आत्ता स्क्रीनवरती तुम्हाला जे सरांचे नंबर दिसत आहेत या नंबरवरती उपलब्ध आहे. तुम्ही कधीही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला चर्चेला सुरुवात करूया आपण सगळे. एक गोष्ट या ठिकाणी पुन्हा जसं मी दरवेळेला वेगळ्या विषयाने सुरुवात करतो कार्यक्रमाच्या आपल्या भागाची, मुहूर्त काढणं हे एक आपल्या चालीरीतींमधलं परंपरेमधला विषय आहे. कुठलंही शुभ कार्य जेव्हा आपण घरात करतो, अगदी नामकरण सोहळ्यापासून ते लग्नापर्यंत कुठलाही गोष्ट करायची असेल तर आपण मुहूर्त काढतो. आता शंका अशी निर्माण होते आत्ताच्या आमच्या पिढ्यांच्या मनामध्ये की हे मुहूर्त काढणं खरंच आवश्यक असतं का? प्रशांतजी, कुठल्या पण गोष्टीचं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे अप्रूप आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटते ती 100% तुम्ही मुहूर्तानेच करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये मुहूर्त हा जाणून घेतलाच पाहिजे. एखाद दिवस म्हणजे नॉर्मल रुटीनमधलं बघा तुम्ही की सकाळी उठतो आपण तेच कामाला लागतो, पण ते काम आपलं खूप लवकर होतं. दिवस आपल्याला एकदम इझी वाटतो, आपल्याकडे वेळ शिल्लक राहतो आणि त्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या कंप्लीट होतात. मग आपण म्हणतो की आजचा दिवस आहे ना खूप चांगला गेला, पण त्याच्या पाठीमागे का चांगला गेला नाही याचं आपण कारण नाही शोधत. कारण जर शोधलं तर आपल्या लक्षात येतं की आजचा दिवस खूप चांगला होता, म्हणजे त्याचा मुहूर्त खूप चांगला होता. तर मुहूर्त हा विषय तुमच्या नक्षत्रांशी निगडीत आहे की तुम्ही कुठल्या नक्षत्रावर जन्मलेले आहात आणि त्या नक्षत्राचं त्या दिवसाच्या म्हणजे की प्रांगणामधलं जे स्थान किंवा त्याच्यावरती होणारे इफेक्ट ह्याच्यावरती पूर्णपणे तुमचा त्या दिवसाचा कालावधी अवलंबून असतो किंवा एखाद्या कार्याची वेळ अवलंबून असते. आणि ती जर जाणून घेऊन तुम्ही प्रॉपरली मुहूर्तावरती एखादी गोष्ट केली तर निश्चित तुमची सिद्धता जी आहे ती साध्य होते. म्हणजे जे काम आहे ते तुमचं वेळेमध्ये पूर्ण होतं, निर्विवाद त्याच्यामध्ये म्हणजे की तुम्हाला लाभ होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामधून आनंद प्राप्त होतो. म्हणजे जे कार्य कराल त्याची सफलता जर हवी असेल तर 100% तुम्ही मुहूर्त बघून त्या मुहूर्तावरच ते चालू करायला पाहिजे. विविध शास्त्रांचा तुमचा अभ्यास आहे, ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही नेहमी मार्गदर्शन करत असता. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये या मुहूर्ताचं महत्त्व जे आहे ते कसं सांगितलं आहे? प्रशांतजी, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जर प्रॉपरली आपण बघितलं किंवा ॲस्ट्रॉलॉजीचा आपण अभ्यास केला तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 2 संहिता ज्याच्यावरती संपूर्ण सगळी भविष्य चालतं. त्याच्यामध्ये एक येतं भृगु संहिता आणि दुसरी येते रावण संहिता. आता रावण संहितेमधला जो एक पार्ट आहे म्हणजे की ह्या मुहूर्त या सेक्शनचा, ह्याची मी स्टार्टअप तुम्हाला सांगतो की रामाचा भाऊ लक्ष्मण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या लक्ष्मणाला ॲस्ट्रॉलॉजी शिकायची होती, म्हणजे ज्योतिषशास्त्र शिकायचं होतं. तर रामाने सांगितलं की जर चांगला ज्योतिषाकडे शिकायचं असेल तर चांगला ज्योतिष रावण आहे, तू रावणाकडे जाऊन शिक. तर मग लक्ष्मण रावणाकडे यायचं आणि त्याला सांगायचं की मला तुमच्याकडनं ॲस्ट्रॉलॉजी शिकायची, ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे. तर रावण त्याला म्हणायचं की आज यांना चांगला मुहूर्त नाही आहे, तो चांगल्या मुहूर्तावर ये, मग आपण सुरुवात करू. मग असं 3-4 वेळा झाल्यानंतर 5व्या वेळेला लक्ष्मणाने विचारलं की नक्की मुहूर्त आहे का म्हणून. तुम्ही दरवेळेला म्हणता चांगला मुहूर्त आहे आणि दरवेळेला टाळून देता, तर चांगला मुहूर्त म्हणजे काय.
तर त्यावेळेला रावण पत्ते खेळत होता. म्हणजे बघा पत्ते हा खेळ किती जुना आहे. आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या म्हणजे की पटकन कमरेला खंजीर लावलेलं होतं ते काढलं आणि ते त्या पत्त्यांमध्ये पूर्णपणे खुपसल्यानंतर असं झालं की पहिला जो स्पर्श झाला पत्त्याला तो पत्ता आहे तो सोन्याचा झाला, दुसरा आहे तो चांदीचा झाला आणि तिसरा आहे तो तांब्याचाच राहिला. म्हणजे त्यावेळेला ताम्राचं सगळं होतं, म्हणजे तांब्याचे पत्ते होते त्यावेळेला. जे आपण आता कागदाचे करतो त्यावेळेला ते तांब्याचे होते. त्यावेळेला त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की बघ ही ज्यावेळेला पहिल्यांदा हे खंजीर स्पर्श झालं त्यावेळेला सुवर्ण मुहूर्त होता तर ते सोन्याचं झालं, दुसऱ्या ह्याला टच झालं त्यावेळेला मुहूर्त कमी झाला तर ते रजत झालं म्हणजे चांदीचं झालं, आणि तिसऱ्या वेळेला त्याचा मुहूर्तच राहिला नाही, ते पूर्णपणे तांब्याचं जसं होतं तसं राहिलं. मला जर तुला शिकवायचं आहे तर मी सुवर्ण मुहूर्तावर शिकवेन. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये स्पेशली रावण संहिता की आपण जी आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये वापरतो किंवा आपण अनेक विषयांवरती बोलतो याच्या पाठीमागचं जे डिटेल पूर्णपणे आहे हे रावण संहिता बेसवरती पूर्णपणे आहे. कारण मी जे शिकलेलं आहे, मी जे शिक्षण घेतलेलं आहे, या शिक्षणाचा बेसच राजज्योतिष यांत्रिकचा आमचा रावण संहिता आहे. तर त्यामुळे रावण संहितेमध्ये तर मुहूर्ताला पूर्णपणे महत्त्व आहे. म्हणजे मुहूर्ताशिवाय कुठलीच गोष्ट नाही, मुहूर्त काढूनच प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे. आणि निर्विवाद म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीच्या वतीने मी एवढा दावा करेन की तुम्ही एकदा मुहूर्त काढा आणि त्या मुहूर्तावर तुम्ही ते कार्य करा किंवा जे तुम्ही कार्य करताय त्याच्याकरता मुहूर्त जाणून घ्या आणि त्या मुहूर्तावरती ते कार्य केल्याचा अनुभव घ्या, तुम्ही नक्की सॅटिस्फाय व्हाल. एक वेगळा प्रश्न मनात येतो तुमच्या या बोलण्यावरून, क्रॉस क्वेश्चन असं त्याला घेऊ नका, पण मला असं विचारायचं वाटतं की समजा मी मुहूर्त काढून एखादी गोष्ट केली नाही तर ती मग शुभ नाही का होणार? हा मोठा म्हणजे की हा जो प्रश्न आहे ना की काय होईल आणि काही होणार नाही, बरोबर. याच्यामधले आहे ना म्हणजे की हा विषयाला प्रश्नाचं उत्तर देताना मी एक उदाहरण देतो. आमच्याकडे एक रावसाहेब होते आणि ते रावसाहेब माझ्याकडे पत्रिका घेऊन आले म्हणजे, आणि त्यांना काही भविष्य विचाराची कधी काही आवश्यकता वाटली नाही कारण गव्हर्नमेंट सर्वंट होते ते आणि खूप कॉपरेटिव्ह माणूस. तर त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये सगळे त्यांचे जे गव्हर्नमेंट सर्वंट होते त्यांची एक सोसायटी बनवली आणि त्या सोसायटी बनवून त्यांनी सरकारला पत्र दिलं की आम्ही सरकारी कर्मचारी आहे तर आम्हाला एखादा प्लॉट द्या म्हणून, की ज्या प्लॉटवर आम्ही आमची घरं बांधू, आमच्यामध्ये तो वाटून घेऊन, आणि घरं आम्ही आमच्या खर्चाने बांधू, फक्त प्लॉट सरकारने तो आम्हाला द्यावा, मग लीज बेसिस द्या किंवा काय कमी किमतीने द्या, त्याचे पैसे आम्ही भरू. रावसाहेब रिटायरमेंट झाल्यानंतर सरकारने त्यांना प्लॉट दिला, म्हणजे की त्यांनी फॉलोअप अख्ख्या सर्व्हिसमध्ये केला. रावसाहेब रिटायर झाले नायब तहसीलदार म्हणून, आणि नायब तहसीलदार रिटायर झाल्यानंतर तो आला, मग त्या प्लॉटमध्ये तो त्या सगळ्या सोसायटी मेंबरनी वाटून घेतला. वाटून घेतल्याच्या नंतर त्याचं भूमिपूजन करायचं होतं. तो भूमिपूजनाचं मुहूर्त काढण्याकरता ते आले की याला मुहूर्त आम्हाला सांगा म्हणून. तर मी त्यांना सांगितलं की कुठला म्हणजे की हा मुहूर्त आहे म्हणून. ते म्हणले असं नाही, आम्हाला रविवारचाच मुहूर्त सांगा. तर मी म्हटलं की मुहूर्त रविवारचा असा नसतोच, म्हणजे कारण वास्तूच्या याच्यामध्ये मंगळवार आणि रविवार अवॉइड केला जातो. तर रविवारचा मुहूर्त नाही आहे, म्हणजे तुम्हाला हा मुहूर्त याच्यामध्ये करा आणि हा चांगला मुहूर्त आहे, ह्याच मुहूर्तावरती करायला लाभी होईल. आणि म्हटलं तुम्ही कुणाच्या हातून करणार? तर म्हणले रावसाहेबांच्या हातून. तर मला अजून हसायला आलं. ते म्हणले रावसाहेबांमुळे एवढा प्लॉट मिळाले. म्हटलं ठीक आहे, तुमच्या भावना खूप चांगल्या आहेत, तुमच्या भावनाचा 100% आदर आहे, आणि रावसाहेब ही व्यक्ती म्हटलं तुमच्याकरता त्या गोष्टीला ॲग्री पण होईल, पण रावसाहेबांच्या नशिबामध्ये कुठलाही वास्तुयोग नाही आहे, त्यामुळे मुहूर्ताचा प्रश्नच नाही. रावसाहेबांच्या हस्ते तुम्ही करणार असाल तर रविवार तर त्याहून अवॉइड करा. एवढा आमचा संपूर्ण विषय झाला. आणि रावसाहेब म्हणले खरी गोष्ट आहे, मी आज एवढं सगळं केलं, आज प्लॉट वगैरे मिळाला, पण मला वास्तुयोग नाही, माझं एकही घर माझ्या नावावरती नाही. इव्हन तो वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये सुद्धा मला वाटलं की एखादं घर माझ्या नावावर येईल, तर माझ्या नावावरती काही घर आलं नाही. वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये सुद्धा माझ्या नावावर प्लॉटच आला. एवढा सगळा हसत खेळत विषय झाला. आणि विशेष म्हणजे रावसाहेबांची पत्नी त्या मिटिंगला हजर होती. आणि मग नंतर त्या लोकांच्या आग्रहाला बळी पडून सगळ्यांच्या सुट्टी वगैरे कन्व्हिनियंट, म्हणजे कुठे एवढे मुहूर्त बघता, ऑलरेडी सरकारने एवढा लेट केला आहे तर आपण रविवारीच करू. आणि मग रविवारच्या मुहूर्तावरती सगळेजण एकत्र आले. रावसाहेब कुणाला नाही म्हणू शकले नाही त्यांच्या प्रेमाखातर. रावसाहेबांनी पहिली कुदळ मारली आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये रावसाहेब गेले. आता रावसाहेब गेल्याच्या नंतर पुढे ते सगळं त्यांचं आटपलं. आज सुद्धा रावसाहेबांची पत्नी मला ज्यावेळेला भेटते त्यावेळेला विचारते की का हो ते भूमिपूजन रावसाहेबांनी केलं नसतं तर ते राहिले असते का. आजही ते विचारते की तो मुहूर्त टाळला असता आणि सोमवारचा मुहूर्त धरला असता तर ही घटना टळली असते का. रावसाहेबांचं जीवन खूप आनंदमय होतं, त्यांचा मृत्यूही खूप आनंददायी झाला, म्हणजे सुखासुखी झाला, काही त्याच्यामध्ये त्रास नव्हता. ते घरी फिरायला जायला निघाले, बस चहाचा कप मागवला, एक गोट चहा घेतला आणि तिथेच त्यांनी प्राण सोडले. म्हणजे अगदी व्यवस्थित मृत्यूचं सगळं, असं कुठलाही त्रास नाही, क्लेश नाही, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण प्रश्न अनुत्तरित राहिला. आता हाच प्रश्न जर आपण ह्याच्यामध्ये घेतला की मुहूर्त न काढता किंवा एखाद्या दुसऱ्याच मुहूर्तावर, की आपल्याला मुहूर्त नाही आपण चालू केलं आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय ना काय त्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. हा एक भाग. सेकंड भागमध्ये म्हणजे असंही होऊ शकतं की त्याच्यामध्ये विनाकारण डिले होईल. आजिवलीला माझ्या मित्राने घर बांधायला घेतलं, एकदम म्हणजे की फॅमिली फ्रेंड ज्याला म्हणू शकतो त्या ह्याच्यामध्ये मुहूर्त विचारला, सगळं हे वगैरे सगळं आहे, सांगितलं याप्रमाणे मुहूर्त आहे. फरक एवढाच होता की शुक्रवारचा मुहूर्त होता, त्या दिवशी शाळेचा कार्यक्रम होता, त्याची आई शिक्षक आहे, आणि ते म्हणले की नाही आपण मग गुरुवारचा मुहूर्त धरू, गुरुवार एवढा चांगला आहे, दत्ताचा वार आहे, तर मग काय गुरुवारी काय वाद नाही. मग मला फोन करून उलटं सांगितलं की गुरुजी शुक्रवारच्या ऐवजी आम्ही गुरुवार घेतो
गुरुवार दत्ताचं आहे, म्हटलं गुरुवारी मुहूर्त नाही आहे, पण म्हणजे नाही मग आम्ही करतो म्हणून करा म्हणून त्याच्यामध्ये केलं. भूमिपूजन वगैरे सगळं पार पाडलं. त्याच्यानंतर बँकेमध्ये गेले पैसे भरण्याकरता. ॲक्टिवाच्या त्या डिक्कीमध्ये पैसे ठेवलेले होते, बॅग संपूर्ण. तेवढ्यामध्ये उतरताना आई खाली पडली म्हणून मग लगेच तिला दवाखान्यामध्ये वगैरे न्यायचं म्हणून ती ॲक्टिवा तिथेच उभी ठेवली. रिक्षाने दवाखान्यामध्ये घेऊन गेला. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. परत ॲक्टिवा घ्यायला आला तोवर गाडीमधली बॅग गायब झालेली होती. 2 लाख रुपये त्याच्यामध्ये गेले. 2 लाख रुपये गेले. त्याच्यानंतर म्हणजे की आता ते त्या कामाकरताच घराच्या होते. आता मुहूर्तच असं झाला. त्याच्यानंतर 1 महिना पूर्णपणे काम थांबूनच राहिलं. मग तेव्हा ते परत आल्याने म्हणले की आता काय करायचं म्हणून, की कामाचं स्टार्टच होत नाही, काय ना काय त्याच्यामध्ये विघ्न येत आहेत, हे येत आहेत. मी त्यांना त्याच्यावरती सांगितलं की आपण एक काम करू, तुम्ही भूमिपूजन जरी केलं असलं तरी आपण कोणशिलेचा पहिला आता कार्यक्रम घेऊ आणि कोणशिलेचा कार्यक्रम म्हणजे आहे ना त्या निमित्ताने पुन्हा पूजन करून घेऊ. मग पुन्हा त्यांना सूट होणारा मुहूर्त काढला आणि कोणशिलेचा निमित्त करून त्या ठिकाणी पुन्हा पूजन करून घेतलं मुहूर्तावर. त्याच्यानंतर अवघ्या 3.5 महिन्यामध्ये घराचं सगळं फ्रेमिंग उभं राहिलं. हाही भाग पूर्णपणे बघितला आहे. त्यामुळे मुहूर्तावरती तुम्ही काम सुरू केलं नाही म्हणून तुमचं काम होणार नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये अनंत अडचणी येतील. आणि ऑलरेडी आपण एवढ्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये कशाला अडचणींना आमंत्रित द्यायचं. जर शास्त्र आहे 100% आपण त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन आजच्याही एपिसोडच्या निमित्तानं सर आपल्याला करतायत. खरं तर ब्रेकची वेळ झाली आहे. मात्र जसं मी मगाशी म्हटलं की पुण्यामध्ये सर आहेत आणि 19, 20, 21 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये सर पुण्यामध्ये आहेत. आत्ताच ते पुण्यामध्ये होते गेले 2-3 दिवस आणि अप्रतिम रिस्पॉन्स पुणे आणि पुणे परिसरातल्या लोकांनी त्यांना दिला आहे. त्याचबरोबर पुणे सोडून जे पुण्याचा आजूबाजूचा परिसर आहे अगदी जेजुरी वगैरे तिथून सुद्धा लोक आलेली होते. आणि मला असं वाटतं की हे जे काही छोटे छोटे गोष्टी असतात म्हणजे आत्ता मुहूर्ताचा जर विषय सांगतात आपल्याला तर मुहूर्तांबद्दल किती छान माहिती आहे बघा. आणि ही माहिती आपल्याकडे नसते. त्यामुळे हे माहिती ही मार्गदर्शन घेण्याकरता म्हणून तुम्ही निश्चितपणाने त्यांना पुण्यात सुद्धा भेटू शकता. मुंबईत आणि दादरला तर ते आहेतच, नवी मुंबईत तर ते आहेतच. निश्चितपणाने तुम्ही त्यांना भेटू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मुहूर्ताबद्दल खूप छान माहिती मिळाली सर. पण आता मला एका वेगळ्या विषयाकडे तुम्हाला न्यायचं आहे. व्यक्ती जी असते, तुम्ही काय आम्ही काय सगळेच जण, त्यांची 2 जगं असतात. एक काल्पनिक जग आणि एक वास्तविक जग. वास्तविक जगामध्ये आपण सगळेजण राहतो, आपल्या नेहमीच्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात दैनंदिन आपण करतो. काल्पनिक जगातल्या ज्या गोष्टी असतात त्या कल्पनेतून सत्यात उतराव्यात यासाठीची आपली धावपळ असते. त्यामुळे ते काल्पनिक जग असतं. तर याबद्दल कशा पद्धतीनं मार्गदर्शन करताय? प्रशांतजी, आत्ताचा म्हणजे सर्वात असा सेन्सिटिव्ह क्वेश्चन तुम्ही विचारलाय. कारण आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तर माणूस आयुष्य जगत असताना आता इनफॅक्ट तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा की तुम्ही काल्पनिक जगात किती जगताय आणि वास्तविक जगात किती जगताय. मेजर आपण काल्पनिक जगामध्ये जगताय आणि प्रत्येक जणाचा हा पार्ट आहे. म्हणजे फक्त कसं आहे माहिती आहे की तुमच्या वास्तविक जगामध्ये तुमची पर्सनॅलिटी स्ट्रॉंग आहे. म्हणजे ज्या व्यवसायामध्ये तुम्ही असाल किंवा जी तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असेल, जे तुम्ही कार्य घेतलेलं आहे त्या कार्याच्या प्रती तुम्ही पूर्णपणे इन्व्हॉल्व आहात किंवा त्याच्याशी अटॅच आहात, म्हणून तुम्ही त्या काल्पनिक जगामधनं परत या जगामध्ये येत आहे. म्हणजे परत प्रशांत सागवेकर म्हणून या जगामध्ये येत आहे. नाही तर काल्पनिक जग इतकं मोठं भूलभुलैया आहे आणि सर्वात मोठं याच्यावरती म्हणजे तुमच्या लाईफवरती सर्वात मोठा इम्पॅक्ट कुणाचा असेल त्या काल्पनिक जगाचा आहे. म्हणजे आणि हे म्हणजे स्वप्न नाही बरं का. म्हणजे तुम्ही जे प्रशांत जे विचारलं की काल्पनिक जगामधल्या गोष्टी सत्यात या कधीच उतरू शकत नाही. ही पूर्ण वेगळी दुनिया आहे. तुम्हाला एकच दुनिया माहिती आहे जे रुटीनमध्ये तुम्ही जगताय, घरी जाताय, शोला येताय, स्टुडिओमध्ये बसताय, आज साम टी व्हीवरती तुम्ही अँकरिंग करताय. तुमच्याकरता ही दुनिया आहे. प्रत्येक माणसाची दुनिया वेगवेगळी आहे. आज जर इथे आपले कॅमेरामन भाऊ आहेत त्यांना गणेश भाऊंना आपण विचारलं तर गणेश भाऊंची दुनिया वेगळी आहे. एकाच सामच्या प्रोपोर्शनेटमध्ये आपण सगळेजण आहोत, पण तुमची दुनिया वेगळी आहे, त्यांची दुनिया वेगळी आणि ह्या दुनिया एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. हे सर्वात मोठं याचं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही ह्याच दुनियामध्ये रमताय पण तुम्हाला माहिती नाही ह्याच्या व्यतिरिक्त एक दुनिया आहे जे म्हणजे काल्पनिक जग. आणि ज्या काल्पनिक जगामध्ये इतकं काही स्वातंत्र्य आहे की तुम्ही काहीही करू शकता. आज अँकरिंगमध्ये तुमचं स्वप्न असेल की आपण आहे ना प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांचा इंटरव्ह्यू घ्यावा आणि त्याकरता तुम्ही धडपड करत असाल किंवा तुमचं हे ड्रीम असेल किंवा तुमच्या हे करिअरमधलं ड्रीम आहे, हे सक्सेस होऊ शकतं 100%. पण काल्पनिक जगामध्ये म्हणजे वास्तविक जगामध्ये त्याकरता मेहनत आणि खूप काही तुम्हाला करावं लागेल. पण काल्पनिक जगामध्ये तुम्ही जा, काल्पनिक जगामध्ये तुम्ही आणि नरेंद्रजी मोदी दोघं जण समोरासमोर बसलेत, कॉफी घेताय आणि तुम्ही भारताबद्दल चर्चा करताय किंवा भारताच्या विषयांवरती चर्चा करतायत किंवा परराष्ट्रावरती तुम्ही चर्चा करतायत. काल्पनिक जगात काही होऊ शकतं. आणि काल्पनिक जगामध्ये इतकं प्रचंड फ्रीडम आहे तुम्हाला की त्या फ्रीडममध्ये तुम्ही रमता.
आणि ही आत्ताच्या वेळची खरोखरी शोकांतिका आहे. आत्ताच्या याच्याने तुम्ही बघाल की जेवढे मनोरुग्ण तयार होत आहेत किंवा अन्य काही गोष्टी होत आहेत, माणसाच्या जीवनामध्ये चमत्कार म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे व्हायला लागले आहेत. लोकांना समजतच नाही कसं होतं आहे. पण याच्या पाठीमागचं छोटंसं उत्तर हेच आहे की या दोन दुनिया आहेत. सध्यापुरतं आपण एवढंच माहिती करून घेऊ. 52 भविष्याची पानं वाचली तर तुमच्याकडे लक्षात येईल की अशा 7 ने 8 दुनिया पडलेल्या आहेत. आपण तर एकाच दुनियामध्ये जगतोय. परंतु ह्याच्यामधली वेगळी दुनिया असेल तर ते काल्पनिक जग आहे म्हणजे, आणि ते हार्मफुल आहे. जिथपर्यंत आपण वास्तविक जगात परत येऊ शकतोय तिथपर्यंत ठीक आहे. ज्या वेळेला आपण काल्पनिक जगामध्ये जाऊन वास्तविकतेशी आपलं कॉन्टॅक्ट संपेल, हे खूप हॉरिबल आहे. पण सर, हे काल्पनिक जगात रमणं का होत असेल? म्हणजे आता मला सुद्धा जर तुम्ही विचाराल तर मी काल्पनिक जगात जातो का, तर हो, मीही जातोच. पण स्ट्रॉंग नसेल पण मी जातोच. पण मग हे घडतं का? दोन गोष्टी घडण्याच्या पाठीमागे, म्हणजे एक पहिला पार्ट म्हणजे आहे ना की माणसाच्या आयुष्यामध्ये रुटीन लाईफ जेवढं झालेलं असतं की एक फ्रेममध्येच तो जगत असतो. आणि मग त्या फ्रेममध्ये जगत असताना त्याचे प्रोटोकॉल, समाजाचं त्याच्यावरती असलेलं प्रेशर, लोकांचं त्याच्यावरती असलेलं प्रेशर, सगळीच व्यक्ती फ्रीली आयुष्य जगतात असं नाही. म्हणजे कितीतरी जण त्याच बॉदरेशनमध्ये, त्याच रिलेशनमध्ये लाईफ जगतात, त्याच रुटीनमध्ये लाईफ जगतात. तेच त्यांच्या रुटीनमध्ये काही चेंज येत नाही आहे. ही गोष्ट त्याला कारण असू शकते. कॉन्फिडन्स लेवल डाऊन होणं हे असू शकतं. डॉमिनेटिंग रोज आणि प्रत्येक क्षणाला एखादी व्यक्ती एखाद्याकडनं डॉमिनेट होत असेल तर 100% त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम येतो. चौथा पार्ट असा येतो की कायम असं फील करणं की आपल्या मनासारखी कुठलीही गोष्ट होत नाही आहे, आपल्या मनासारखं काही होत नाही आहे. आपण या सिस्टीमचे बांधलेलो आहोत, या सिस्टीमनुसार प्रत्येक गोष्ट चाललेली आहे. मग हळूहळू त्या जगामधनं तुमचं अस्तित्व कमी व्हायला लागतं, तुमची रुची कमी व्हायला लागते. आणि मग तुम्ही कुठेतरी मानता की ह्या जगाचं फक्त माझ्यावरती प्रेशर आहे, बाकी माझं या जगात काय नाही. आणि मग त्यावेळेला तुम्ही तुमची दुनिया ड्रॉ करायला घेता आणि तुम्ही काल्पनिक जगामध्ये जाता. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की कॉन्फिडन्स लेवलचा अभाव, की कॉन्फिडन्स लेवल एकदम डाऊन होणं. आणि सेकंड पार्ट याच्यामधला महत्त्वाचा म्हणजे एक तर तुम्ही डॉमिनेट होता, आणि थर्ड वन पार्ट की तुम्ही रुटीन लाईफमुळे ट्रेस फील करताय. आणि ज्यावेळेला तुम्ही ट्रेस फील करताय 100% तुम्ही काल्पनिक जगामध्ये जाता. पण मग सर, याच्यावरती उपचार काय, किंवा ॲस्ट्रॉलॉजी याच्यावरती उपचार काय सांगते? वास्तविक जीवनात आपण राहायला पाहिजे जास्त आणि कल्पनेत कमी राहायला पाहिजे, याकरता काय मार्गदर्शन आहे? म्हणजे ना, मार्गदर्शन याला ॲस्ट्रॉलॉजी हा सर्वात सोपा उपाय आहे. कारण याच्यामध्ये ना हे मनोरुग्ण यांना तुम्ही धरू शकता. म्हणजे त्याला आपण चॅलेंज नाही करू शकत की हे ग्रहांच्या दोषच आहे फक्त आणि ते आहे. तुम्ही मनोरुग्ण म्हणून ट्रीटमेंट घेऊ शकता आणि काही एक कालावधीनंतर बरे होऊ शकता. पण प्रशांतजी, अशी ज्या वेळेला अवस्था होत असेल त्यावेळेला माणूस सायकॅट्रिस्टकडे जायला तयार होतो. तो जगाला प्रश्न विचारतो, मी काय वेडा आहे का, मला तुम्ही सायकॅट्रिस्टकडे घेऊन चाललेत. मग अशा वेळेला तुम्हाला धर्म हाच एक बेस आहे की तुम्ही अशा कुठल्या अधिकारी व्यक्तीकडे जाऊ शकता किंवा ॲस्ट्रॉलॉजरकडे जाऊ शकता. त्यामुळे निश्चित याच्यावरती चांगले उपाय याच्यावरती आहेत. पण ती समस्या ज्या वेळेला होते ना त्यावेळेला ती इतकी गंभीर स्वरूपामध्ये असते की लोकांना फटाफट त्याच्यावरती ॲक्शन मिळत नाही आणि त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम वाढत जातो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्याकडे एक क्लायंट आहेत आमचे, त्यांना आम्ही रिक्षेवाले काका म्हणतो, का तर ते रिक्षाचा व्यवसाय करतात. त्यांचं काहीतरी नाव आहे पण नावापेक्षा ते रिक्षावाले काका म्हणूनच लक्षात येत म्हणजे. आणि हे रिक्षा चालवायचे, यांच्या मुलींचे लग्न वगैरे 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 सगळं जे सामान्य माणसाच्या जीवनामधलं जेवढं असतं ते 12 नंबरचं सगळं त्यांच्या डोक्यावरती कष्ट, भार, आणि त्यातून रस्ते पण निघत आहेत, त्या रुटीनमध्ये ते जगत आहेत. आणि अचानक एक दिवस रिक्षा चोरीला गेली. आता रिक्षा चोरीला गेल्यानंतर नॉर्मली दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी सगळीकडे शोधली वगैरे, नाही मिळत म्हटल्यानंतर पोलीस कंप्लेंट केली. आणि पोलीस कंप्लेंटनंतर ते घरी आले. घरी आल्याच्या नंतर ते प्रचंड रागावले. कुणाला रागावले ते काही माहिती नाही. एक पाण्याचा ग्लास आणलेला होता तो भिरकावून दिला, म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं फर्स्ट स्टेप. आणि त्याच्यानंतर ते महायुद्धावर चर्चा करायला लागले. काय समजतं का तुम्हाला, युद्ध पेटलं, युद्ध करायची काय गरज होती का, सामोपचाराने प्रश्न मिटू शकत होते. आणि मग प्रशांतजी 1 आठवडाभर फक्त युद्धच चालू होतं. म्हणजे ते रिक्षा हरवली वगैरे सगळा विषय संपला. आणि मग नॉर्मली सगळ्यांची चर्चा झाली की हे काहीतरी वेगळं भूत आहे, हे कुठलं सैनिकाचं भूत दिसतंय आणि असं तसं वगैरे बरंच त्याच्यामध्ये हे झालं. आणि मग चांगलंही सांगितलं कोणी की डॉक्टरांकडे घेऊन जाऊ त्यांना वगैरे, हे ते परंतु ते तिकडेही कॉपरेट काही करत नव्हते, म्हणजे की तिथून पळून आले वगैरे, असा बराच भाग झाला. आणि मग 13-14 दिवस झाले असतील. 14व्या दिवशी त्यांची मुलगी मला भेटली आणि म्हणली, अहो दादा बरं झालं तुम्ही भेटले, पप्पांची तब्येत खूप बरी नाही आहे, पप्पांची रिक्षा गेली वगैरे. मी म्हटलं मग तब्येत तिला काय झालं, तर ती म्हणली अहो ते युद्धच चालू आहे सगळं, आता मी काय सांगू तुम्हाला, आता काय सांगणार ती. मग तिने जवळजवळ मला अर्धा तास ते सगळे किस्से सांगितले की ते पार युद्धातच रमलेत आता. आणि आता आम्हाला भीती वाटायला लागली कुठे त्यांना गोळीबिळी नको लागायला युद्धामध्ये. मी म्हटलं बाबांना घेऊन येशील का, तर म्हटले बाबा येणार नाही, म्हणून माझीच रिक्वेस्ट होती की तुम्ही घरी या. म्हटलं तू कुठे चालले आता, तर म्हणली जॉबवर चालले. म्हणजे चल आपण असंच घरी जाऊ म्हणून तुझ्या. तिकडनं घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यावेळेला मी नॉर्मली म्हणजे ह्या ड्रेसमध्ये नव्हतो, वेगळ्या ड्रेसमध्ये होतो. आणि मला आश्चर्याचा झटका हा बसला की त्यांनी मला ओळखलं नाही. आणि आतमध्ये मी गेल्यानंतर म्हणले हा काय काम आहे म्हणून. तर म्हटलं काय नाही, युद्धाची परिस्थिती एकदम चांगली आहे, युद्ध रशियाचं चालू आहे
आपण त्यांना सैनिकांची मदत पाठवलेली आहे. युद्ध आता समाप्तीच्याकडे आहे. आता कोणी कोणावर हल्ले करत नाही आहे. त्यांनी पुढची आपल्याकडे काय आता मागणी केलेली नाही की आता तुम्ही सैन्य वगैरे काय पाठवू नका. जे सैन्य तुम्ही पाठवलं आहे ते 15 दिवस आम्ही इथे ठेवतो. 15 दिवसांनी आम्ही तुम्हाला हे सैन्य पाठवून देतो. आता काही आवश्यकता नाही, युद्ध संपलं आहे. हां बोलले, बरं झालं युद्ध संपलं ते. आता मला म्हणले की तुम्ही का आलेले, तुमचं काय काम आहे. म्हटलं आता नवीन समस्या उद्भवलेली आहे. तर म्हणले काय. म्हटलं या सगळ्या युद्धाच्या गडबडीमध्ये तुम्ही होते, पण पोलीस स्टेशनवरनं वारंवार लोक वॉरंट घेऊन येत आहेत. तर म्हणले कुणाबद्दल. म्हटलं तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल वॉरंट कशाला, आणि या सैनिकांमध्ये पोलिसांचं काम काय. म्हटलं पोलिसांचं काम असं आहे, अनवर नावाचा कोणी एक गृहस्थ आहे, त्याची रिक्षा चोरीला गेली आणि त्याचा असा प्रमुख दावा आहे की त्याचा तुमच्यावर संशय, तुम्हीच ती रिक्षा चोरली. मी कशी काय रिक्षा चोरू शकतो. आणि एवढे एकदम म्हणजे एक्साइट झाले आणि पटकन खुर्चीमध्ये बसले आणि म्हणले अहो काहीतरी गैरसमज होते, माझीच रिक्षा चोरीला गेली. आता वास्तविक जगात आले. मग मी म्हणलं मग काय केलं, रिक्षा चोरीला गेले त्याच्यावरती. अरे पोलीस कंप्लेंट केली मी. ही काय आत्ता पोलीस कंप्लेंट करूनच येतोय. म्हणजे 15 दिवस ही व्यक्ती फक्त काल्पनिक जगामध्ये होती, वास्तविक जगाशी त्याचा काही संबंध नव्हता. मी म्हटलं की काका एक चांगली गोष्ट अशी आहे की पोलीस स्टेशनवरनं निरोप आहे. गुरुजी तुम्हाला कसं काय समजलं. म्हटलं मी आलं पोलीस स्टेशनवरनंच कळलं, तुमची रिक्षा गेली आहे आणि आत्ता मी तुम्हालाच भेटायला येत होतो. तर म्हणले तुम्ही का भेटायला येत होते. मी म्हटलं मी ते तुम्हाला नंतर सांगतो. आता पहिलं रिक्षेचं सोडू. आणि ते पोलीस स्टेशनचं असं म्हणणं आहे की नगरला 3 रिक्षा भेटल्यात, त्याच्यामध्ये तुमची रिक्षा असू शकते. तर मग ते नंबर वगैरे सगळं त्यांना कळवायला पाहिजे. तुम्ही मला सांगा. मग या माणसाने स्वतःचं इत्तंभूत नाव सांगितलं, गाडीचा नंबर सांगितला, रिक्षा कधी गेली ती डेट मला सांगितली. ते वास्तविक दुनियामध्ये आले. आणि मग ते सगळं झाल्यानंतर त्यांच्या घरच्यांना आयसं वाटलं. मग पाणी लोणी सगळं चालू झालं. मी त्यांना म्हटलं तुम्ही आता आराम करा, शनिवार रविवार सुट्टी आहे, सोमवारी तुम्ही नगरला जाऊन ती रिक्षा वगैरे बघा. आता हे फॅक्टमध्ये तिथे काहीही संबंध नव्हता. म्हणजे ते वास्तविक जगात आल्यानंतर त्यांना इमिजिएट काहीतरी रिलॅक्स वाटावं म्हणून मी दिलेली तेवढी तिथे रेमेडी होती की नगरला मिळाले. आता प्रशांतची ॲस्ट्रॉलॉजी चालू होते. हे सगळं मी सांगून मी निघून आलो. मी माझ्या कामामध्ये रमलो. त्यांच्या मिसेसने आभार मानले, त्यांच्या मुलाने आभार मानले, त्यांच्या मुलीने आभार मानले. आणि दुसरी घटना प्रशांतजी त्याच्यानंतर अशी घडली की जी घडून मी स्वतः शॉक झालो. खरोखरी संध्याकाळी 8 वाजता पोलीस स्टेशनवरनं फोन आला की नगरला 3 रिक्षा भेटल्यात, त्याच्यामध्ये तुमची असू शकते, तुम्ही ती रिक्षा टॅली करायला या, म्हणजे की तुमचीच रिक्षा आहे का बघायला या. आता धाड या लोकांचे फोन आले की गुरुजी तुम्हाला हेही कळतं का की कुठली गाडी कुठे आहे, कुठला माणूस कुठे आहे. मी म्हटलं आता तुम्ही मला काल्पनिक जगात नेऊ नका, तिकडे तुम्ही नगरला जा, तुमची रिक्षा असेल तर घेऊन या. मग काका त्याच्यानंतर नगरला गेले, रिक्षा घेतली, रिक्षा घेऊन परत आले. म्हणजे काल्पनिक जगामधनं वास्तविक जगात आले. आज या गोष्टीला काही कालावधी उलटला. म्हणजे आज रशियाचं आणि याचं युद्ध चालू होतं तेव्हाचा प्रसंग आहे. त्याच्यानंतर ते 2 महिने मला येऊन भेटतात आणि मला विचारतात की ते 15 दिवस मी कुठे होतो, माझ्या आयुष्यामध्ये का असं झालं ते मला सांगा, पण याच्यावरती उपाय आहेत. मी त्यांना सांगितलं की तुम्ही ते का झालं, काय झालं, याच्यापेक्षा पहिले उपाय आहे का. मग उपायामध्ये याच्यामध्ये श्रीमद भागवत कथा आम्ही वाचायला सांगतो. श्रीमद भागवत कथा तुम्ही वाचा. ज्ञानेश्वरी अर्थासहित वाचलीस तर ते सर्वात चांगलं होऊ शकतं. ज्ञानेश्वरी तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर मग कुठलेही संत चरित्र, मग गोंदवलेकर महाराजांचं चरित्र असेल, तुम्हाला स्वामी समर्थ आवडत असेल त्यांचं चरित्र असेल, साईबाबांचं साईसत चरित्र असेल, किंवा श्रीपाद श्री वल्लभांचं चरितामृत असेल, जे संत तुम्हाला आवडतात किंवा जे वाङ्मय इझिली तुम्हाला अवेलेबल होईल, तुम्ही 100% ते वाचा. तुम्ही काल्पनिक दुनियामध्ये न राहता वास्तविक दुनियामध्ये याल आणि वास्तविक दुनियामध्ये तुम्ही जगाल. हे काल्पनिक जग खूप हार्मफुल आहे. ह्याच्यामध्ये एक तर तुम्ही आत्ता शास्त्राच्या भाषेमध्ये सिझोफेनियामध्ये जाऊ शकता, आयदरवर तुमच्यावरती आत्महत्येची वेळ येऊ शकते. कृपया सावध व्हा. चरित्र कुठलंही लागलं, साई सच्चरित्र ते सुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट वाटतो, आपला तो प्रचाराचा भाग आहे. श्रीपाद वल्लभ चरितामृत देखील आपण फ्री ऑफ कॉस्ट वाटतो, आपला तो प्रचाराचा भाग आहे. आणि वेळच्या वेळी असं जर वाटत असेल तर खरोखरी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या. ॲस्ट्रॉलॉजर म्हणून जाऊ दे, तुमचा एक चांगला मित्र म्हणून मी चांगलं मार्गदर्शन तुम्हाला 100% करेन. नक्कीच. आणि खूप छान असं मार्गदर्शन पुन्हा एकदा आजच्या या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांनी केलेलं आहे. मी असं ह्याला म्हणेन की मार्गदर्शनाबरोबरच एक जागृतीचं कामसुद्धा आजच्या भागामध्ये सरांनी केलं आहे आणि मग त्याचा फायदा जो आहे तुम्हाला निश्चित मिळू शकेल. पुणेकरांना 19, 20 आणि 21 या 3 दिवसांमध्ये डिसेंबरमध्ये सर पुण्यात भेटणार आहेतच. आणि बाकी तुम्ही पनवेलमध्ये आणि दादरमध्ये सरांना भेटू शकता, ते उपलब्ध असतात. त्या सगळ्याची माहिती आत्ता स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत, त्या नंबरवरती तुम्हाला मिळू शकेल. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.